रोज आपण झाडू मारतो, पण हा झाडू आपल्याला रोज पाण्याने स्वच्छ धुवायला जमत नाही. कारण तो ओला होतो आणि लवकर सुकतही नाही. मग तसाच जर आपण झाडू मारत राहिलो, तर याला समोर झाडूला खूप सारे केस चिकटतात किंवा धूळ चिटकून बसते आणि त्याच झाडूने पुन्हा आपण रोजच झाडू मारतो. मग आपलं घर कसं स्वच्छ होईल? तर मग हे झाडू रोजच्या रोज स्वच्छ करण्यासाठी आपल्याला एक ब्रश वापरायचा आहे. जो आपण कपडे धुण्यासाठी वापरतो ना ब्रश, तोच ब्रश आपल्याला वापरायचा आहे. फक्त तो कसा ड्राय वापरायचा. तो ब्रश त्या ब्रशने झाडू फक्त थोडासा असा पसरवून घ्यायचा आणि तो ब्रश त्याच्यावरून रोज दिवसातून एकदा तरी फिरवायचा. म्हणजे सगळी जी काही धूळ असते ना चिकटलेली या झाडूला, ती सगळी निघून जाते. आणि ब्रश काय आपण लगेचच धुवून स्वच्छ करून ठेवून देऊ शकतो. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही 2 वेगळे ब्रश सुद्धा वापरू शकता. म्हणजे एक झाडूसाठी आणि एक कपड्यांसाठी. जसं माझ्याकडे 2 वेगळे ब्रश आहेत. तर असे ब्रश तुम्ही जर वापरला तर तुम्हाला रोज झाडू धुवायची अजिबात गरज नाही. फक्त ब्रश धुतला तरी पुरेसा आहे. आपल्या घरात अशा छोट्या छोट्या जागा असतात, अगदीच छोट्याशा, जिथे आपला झाडू व्यवस्थित पोहोचत नाही. पोहोचत नाही म्हणजे काय होतं, असं आपण झाडू आतमध्ये घालायला गेलो ना, तर या झाडूचे हे जे ब्रशेस असतात ना, हे सगळे असे वाकडे तिकडे होतात आणि आपला झाडू मग खराब होतो. आणि तो पूर्ण आतपर्यंत तर पोहोचत नाहीच, पण आपला झाडू मात्र खराब होतो. मग यासाठी आपल्याला काय करता येईल? तर अशा वेळेस आपण आपल्या घरातला एखादा जुना, पुराणा, थोडासा फाटलेला जरी असेल, असा सॉक्स घ्यायचा आहे आणि हा सॉक्स आपण आपल्या झाडूला घालायचा आहे. आता मी पटकन घालून घेते. हा अशा पद्धतीने. आणि आता ज्यावेळेस हा झाडू आपण इथे अगदी छोट्याशा जागेत जरी घातला ना, तरी सुद्धा त्याचे जे हे झाडूचे जे आपले ब्रिसल्स आहेत, ते अजिबात वाकडे होणार नाहीत. झालं की नाही स्वच्छ? तुम्हाला सुद्धा हे आधीच माहिती असेल तर पटकन मला कॉमेंट करा. स्वयंपाक करताना आपला हात खराब झालेला असतो आणि बरेचदा असा स्वयंपाक करता करताच आपल्याला कधी कधी टिश्यू पेपरची गरज पडते. मग आता हा टिश्यू पेपर घ्यायचा म्हणजे त्या रोलला हात लावून आलं आणि आता रोलला हात लावायचा म्हणजे हा खरकटा हात लावल्यामुळे आपला रोल देखील खरकटा होणार आहे. मग इथे आपण काय करू शकतो? तर पहा, असा टिश्यू पेपरचा एक रोल असतो, त्याचे 3-4 टिश्यू पेपर काढून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला अंदाजे स्वयंपाक करताना जेवढे लागतील तेवढे आपले काढायचे. त्याला असे फोल्ड करायचं आणि या रोलच्या मध्ये हे असे टिश्यू पेपर सेपरेट घालून ठेवायचे आणि हा रोल आहे तो आपल्या स्टँड मध्ये अडकवून ठेवायचा. आता पहा, आपण इझिली एक एक टिश्यू पेपर याच्यातून असा घेऊ शकतो. म्हणजे आता स्वयंपाक करताना आपले जरी हात खरकटे असले तरी सुद्धा टिश्यू पेपर घेताना आपल्याला रोलला हात लावायची गरजच नाही. एक टिश्यू पेपर आपल्याला आरामात असा काढून घेता येईल. आता कोण आलं या वेळेला? ये ना. आत्ता कशी काय तू? बोल, काय म्हणतेस? अगं सहजच आले होते. तू मला सांग, तू आता दुपारचं काय काम करत बसलीये? काही नाही ग, जस्ट स्क्रिप्ट लिहित होते. अगं थंडी चालू झाली आता आणि नेहमीप्रमाणे आपल्याला फिरायला जायचा प्लॅन करायचा ना. म्हटलं डिस्कस करावं तुझ्याबरोबर कुठे जायचं यावेळेस ते. तू मोबाईलवर सर्च कर ना आणि एक परफेक्ट प्लेस डिसाईड कर. मी काय कुठे यायला रेडी आहे. हा मी सर्च करते की आपण कुठे कुठे जाऊ शकतो जवळपास. ठीक आहे. अगं हे काय, आपण आता फिरायला जायचंच बोलत होतो आणि बघ, इथे मोबाईल सुद्धा सजेस्ट करतोय नियरेस्ट प्लेसेस टू व्हिजिट. हो ना. याचा अर्थ काय, की आपण जे काही बोलतोय ना ते सगळं आपला मोबाईल ऐकतोय. हो का? कसं काय? मैत्रिणींनो, तुमच्याही बाबतीत असं कधी होतं का, की तुम्ही एखाद्या कोणत्या तरी विषयावर बोलताय आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचा मोबाईल स्क्रोल डाऊन करताय त्यावेळेस त्याच रिलेटेड काहीतरी व्हिडिओज तुमचा मोबाईल तुम्हाला सजेस्ट करतोय. याचाच अर्थ काय, की तुमचा मोबाईल तुम्ही बोललेलं सगळं ऐकतोय. पण आता नेहमीच हे फायद्याचं नसतं, कधी कधी हे डेंजरस सुद्धा असतं. मग त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलची सेटिंग ही ऑफ करून ठेवायला हवी. मग ती कोणती सेटिंग आहे? तर आता स्क्रीन तुमच्याबरोबर मोबाईलची स्क्रीन तुमच्याबरोबर शेअर करते आणि त्या थ्रू तुम्हाला सगळी सेटिंग दाखवते. ती सेटिंग तुम्ही नक्कीच ऑफ करून ठेवा.
इथे तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या सेटिंग्ज मध्ये जायचे. त्यानंतर थोडीशी स्क्रीन स्क्रोल केल्यानंतर खाली गुगल ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर मॅनेज युअर गुगल अकाउंट. त्यानंतर डेटा अँड प्रायव्हसी ऑप्शन आहे. इथे तुम्हाला त्याच्या आतमध्ये वेब अँड ऍप ऍक्टिव्हिटी हा ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्ही क्लिक करा आणि त्यामध्ये व्हॉइस अँड ऑडिओ ऍक्टिव्हिटीचा ऑप्शन आहे. तुम्ही स्क्रीन जर स्क्रोल केली की तुम्हाला तो ऑप्शन लगेच दिसेल. आता या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक स्क्रीन येईल समोर आणि त्या स्क्रीन वरती सुद्धा त्यावेळेस तुम्ही स्क्रोल कराल त्यावेळेस तुम्हाला खाली स्टॉप सेव्हिंग हा ऑप्शन दिसेल. तिथे तुम्ही स्टॉप सेव्हिंग करायचं आणि नंतर ओके. तर इथे तुमच्या या सेटिंग्ज आहेत, जर तुमचा मोबाईल ऐकतो ती सेटिंग आता ऑफ झालेली आहे. तर आता ही सेटिंग तुम्ही जर ऑफ करून ठेवली ना तर तुमचा मोबाईल तुमचं काहीही ऐकणार नाही. आता बिनधास्त बोला. आणि तुला सुद्धा ही सेटिंग नक्कीच ऑफ करून ठेवावी लागेल, कारण की नेहमीच हे फायद्याचं नसतं तर डेंजरस सुद्धा असतं. तर तू सुद्धा तुझ्या मोबाईलची ही सेटिंग ऑफ करून ठेव. आणि हो, पाहिलंच की नाही आपल्याला कुठे फिरायला जायचंय ते? आपल्या सगळ्यांच्याच घरी एक्स्ट्रा सिलेंडर असतो आणि तो आपण असा इतर ठिकाणी कुठेतरी ठेवलेला असतो आणि एका महिन्यानंतरच आपलं त्या सिलेंडरकडे लक्ष जातं. पण तोपर्यंत काय होतं की त्या सिलेंडरच्या खाली जी फरशी असते ना त्याच्यावरती गंज चढलेला असतो आणि नंतर तो काढण्यासाठी आपल्याला प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. तर हा गंज चढूच नये म्हणून आपल्याला काय करता येईल? तर अशा पद्धतीची एक व्हील असणारी सिलेंडर ट्रॉली आपण यासाठी वापरायची आहे. तर ही वेगवेगळ्या मटेरियल मध्ये मिळते, म्हणजे स्टील किंवा लोखंडाची किंवा माझी ही प्लास्टिकची आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारात मिळते. तर आणि इझिली आपल्याला कोणत्याही दुकानात ही अवेलेबल होते. तर अशी ट्रॉली आपण या सिलेंडर खाली ठेवायची आहे. म्हणजे काय, कितीही जड सिलेंडर असेल तरी या ट्रॉलीमुळे आपण तो कुठेही व्यवस्थित मूव्ह करू शकतो. यामुळे आपला सिलेंडर आपल्या फरशीला चिकटत नाही आणि फरशीवर पडणारे मग ते डाग येत नाहीत. तर अशी खूप उपयोगाची अशी ट्रॉली आहे. तर आपल्या घरामध्ये 2 सिलेंडर असतात, तर 2 ट्रॉलीज तरी आपल्याकडे अशा असायला हव्यात. आपल्या या अशा महागड्या सिल्कच्या साड्या थोड्या वेळासाठी नेसल्यावर तुम्ही लगेचच धुवून ठेवता का हो? धुवत असाल तर सारखं सारखं अजिबात धुवू नका, साड्या खराब होतात. हा, कधीतरी तुम्ही जास्त वापरली असेल तर ठीक आहे, मग त्यावेळेस सुद्धा साडी कशी धुवायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. पण जर साडी थोड्या वेळासाठी नेसली असेल तर तुम्हाला साडी धुण्याची अजिबात गरज नाहीये. पण मग काय होतं, आपण साडी थोड्या वेळासाठी जरी नेसली तरी मग आपल्याला घाम येतो आणि मग त्याचा वास साडीला लागतो, किंवा आपण परफ्यूम मारलेला असतो त्याचा सुद्धा साडीला वास तसाच राहिलेला असतो आणि मग तशीच साडी कपाटात ठेवली तर मग त्याचा लगेच खराब वास यायला लागतो. तर ते होऊ नये म्हणून आपण फक्त काय करायचंय, साडीची अशी छानपैकी घडी घालून घ्यायची आहे आणि साडीच्या मध्ये, म्हणजे या साडीच्या घडीच्या मध्ये एखादा न्यूजपेपर आपण ठेवायचा आहे. न्यूजपेपर ठेवून मग पुन्हा अशी एखादी घडी घालायची आहे साडीची, किंवा आतमध्ये अगदी मोठा न्यूजपेपर तुम्ही घडी घालून आत जे दुकानात जसा घालतात ना तसा आतमध्ये जरी ठेवला ना तरीही चालेल. तर असा एखादा न्यूजपेपर ठेवायचा आहे घडीमध्ये आणि मग ही साडी आपली कपाटात ठेवायची आहे. म्हणजे याला जो काही परफ्यूमचा किंवा घामाचा वास असेल ना तो सगळा निघून जाईल आणि आपल्या साडीला आपण अशीच कपाटात जरी ठेवली तरी खराब वास येणार नाही. तर मग मैत्रिणींनो, झाली ना आता ही सगळी कामं सोपी. मग चला बरं, आता पटकन आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब देखील जरूर करा, म्हणजे असेच व्हिडिओ मी पुन्हा नव्याने घेऊन येईन. भेटू मग आता आपण पुन्हा एकदा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.